आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज 26 नोव्हेंबर पूर्ण देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केले जाते। संविधान चौक नागपूर येथे विविध पक्षाच्या वतीने व संघटनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन संविधान दिवस साजरा करण्यात आले व संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। धन्यवाद। आजच्या पावन दिवशी 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आपण इथं जमा झालेले आहात। आपण काय सांगणार आणि देशवासियांना काय देणार शुभेच्छा देणार? विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला संविधान अर्पण केले। हा संविधान जो आहे आपल्या देशाचा हा जगातील सर्वात उत्कृष्ट संविधान मानला जातो आहे। या संविधान निर्मितीसाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि याच्यात गडागडातील वंचित पीडित सर्व लोकांचा समावेश केलेला आहे की येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्याही पुढच्या पिढीला कुठलाही त्रास होऊ नये त्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी अधिकार दिलेला आहे। आणि बरेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲक्टमध्ये अंतर्भूत केलेले आहे। मग आता कालच आपण पाहिलेली घटना असेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आरक्षणाच्या संदर्भाची याचिका आहे त्या आरक्षणाच्या संदर्भात मला एक म्हणावंसं वाटते, बाबासाहेबांनी त्यावेळेस आरक्षणाची कल्पना त्यावेळेस मराठा समाजाचे काही लोक ज्यांना बाबासाहेब बोलत होते की तुम्हाला आरक्षणाची संधी आहे या, त्यावेळेस ते फायनान्शियली साऊंड जे आर्थिक मजबूत लोक होते त्यांनी ते पुंजीपती जे होते मराठा समाजाचे लोक त्यांनी बोलले होते की आम्हाला आरक्षणाची आवश्यकता नाही असे बाबासाहेबांना बोलले होते। त्याच उलट पंजाबराव देशमुख साहेबांनी बाबासाहेबांना बोलले की आमच्या ओबीसी समाजाला आरक्षण या माध्यमातून आम्हाला मिळालं पाहिजे संविधानामध्ये, तसं तुम्ही तरतूद करा आणि अंतर्भूत करा। परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंजाबराव देशमुख साहेबांना सांगितलं की देशमुख साहेब आपण तर मला बोलायला आले, मी तर बाहेर थांबतो, तुम्ही आतमध्ये जाऊन संविधान पहा, त्या संविधानाच्या घटनेमध्ये ओबीसी समाजासाठी काय आरक्षण दिलं नसेल तर तुम्ही म्हणा आणि मी तुमच्या समोर गुन्हेगार राहील। पंजाबराव देशमुख साहेब आतमध्ये गेले, त्यांनी जेव्हा अक्षरशः ते वाचलं त्या संविधानाच्या त्या ड्रॉफ्टमध्ये त्याच्यामध्ये ओबीसी समाजाला खरोखरच न्याय दिला। हे न्याय दिला पाहून पंजाबराव देशमुख हे एवढे आतून एवढे हे झाले की त्यांच्या डोळ्यातनं खूप अश्रू होऊ लागले आणि ते बोलायला लागले की बाबासाहेब तुमची कल्पना खूप पुढच्या पिढीसाठी आहे। म्हणून बाबासाहेब हे खरे विश्वाचे विश्वगुरू आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। म्हणून या संविधाना दिवशी आम्ही या बाबासाहेबांना नतमस्तक व्हायला आलो। बाबासाहेब दिवस चिरायू संविधान दिवस चिरायू संविधान दिवस चिरायू